तर मी नेहाज रेसिपी इन मराठी या चॅनलवर तुमचं स्वागत करते। तर चला तर आज आपण मस्तपैकी झटपट अशी मटकीची उसळ करणार आहोत, ती पण चविष्ट। तर कुकरमध्ये तेल घेतलेले, तर तेल चांगलं कडेपर्यंत माझ्या चॅनलला जर नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। प्लीज बेल आयकॉनला क्लिक करा, ज्यामुळे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। तर तेल आपलं कडलेलं आहे, त्यामध्ये मी मोहऱ्या टाकलेल्या आहेत, चिरून घेतलेली मिरची टाकलेली आहे, त्यानंतर आपण जिरे टाकणार। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा चांगल्या प्रकारे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत। तर सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतलं की त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकणार आणि मिक्स करून परत एकदा झाकण ठेवणार आपण त्यावरून 2 ते 3 मिनिटसाठी। 2 ते 3 मिनिट झाले की आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेणार। तर तुम्ही बघू शकता मस्त आपला टोमॅटो आणि कांदा सुद्धा चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण हिरवा मसाल्याचं वाटण टाकणार। हिरवा मसाल्याच्या वाटणाची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता। त्यानंतर सर्व प्रकारचे मसाले म्हणजेच हळद, लाल मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि थोडासा उसळ मसाला टाकलेला आहे। त्यानंतर मिक्स करून झालं की त्यानंतर मोड आलेली मटकी आपण त्यामध्ये टाकणार आहोत आणि परत एकदा मिक्स करून घेणार आहोत। तर चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं की पुन्हा आपण झाकण ठेवणार वरून आणि 2 ते 3 मिनिट ठेवणार, त्यामुळे मटकीला मस्तपैकी टेस्ट येते। तर त्यानंतर मी 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे, तुम्ही उसळीच्या अंदाजानुसार पाणी टाकू शकता। तर मस्तपैकी आता आपल्या उसळीला सुद्धा मस्त तरी येणार आहे, तर तुम्ही बघू शकता। नंतर कुकरचं झाकण लावायचं आणि 3 ते 4 शिट्टीमध्ये मस्तपैकी आपली उसळ तयार होते। तर उसळ शिजेपर्यंत माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा। तर आपली उसळ रेडी झालेली आहे। तर तुम्ही बघू शकता मस्तपैकी अशी तरी आलेली आहे त्याला। तर मस्तपैकी सर्व करा आणि एन्जॉय करा। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा। थँक्यू फॉर वॉचिंग।